हाय फ्रेंड्स, मी सुषमा सन्याने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे ब्लॉग बनवत आहे. तर असा रुटीनचा वगैरे हा ब्लॉग नाही, फक्त थोडंसं बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे. तर आणि ज्या कमेंट आल्या आत्तापर्यंत त्याच्यावर थोडंसं बोलायचं आहे. तर बरेच महिने झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग येत नाही आहे, मिनी ब्लॉग पण येत नाही, शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड करत नाही आहे. तर बऱ्याच कमेंट आल्या की ताई व्हिडिओ काय येत नाही, डेली व्हिडिओ बनवा, बघायला आवडतात, तशा भरपूर कमेंट आल्या होत्या. तर तेव्हा मी त्यांना सांगायचे की लवकर येईलच ब्लॉग असं मी सांगायचे, पण बनवणं काही झालं नाही. आणि याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की माझं डेली ब्लॉगिंग म्हणजे करणं सध्या कठीण होत आहे मुलांमुळे. तर ते तर आहेच, पण अजून बऱ्याच गोष्टी आहे ज्या मला खूप मनाला लागल्या आणि त्याच्यामुळे मी थोडंसं ब्लॉगिंगपासून दूर झाले. कारण तर एक तर मी दिसायला एवढी काही चांगली नाही की लोक मला बघून माझे व्हिडिओ बघतील. तर तुम्हाला सांगते, भरपूर दिवसाच्या आधी मला कमेंट यायच्या की माझ्या ब्लॉगमध्ये, मिनी ब्लॉगमध्ये पण त्याच कमेंट यायच्या की कशी राहतेस, ते भरकटलेले केस, कधी तयारी वगैरे करून व्हिडिओ शूट करत नाही, थोडी तयारी करत जा, टिकली नाही लावत. टिकली लावते मी, ही माझी टिकली आत्ताही तुम्हाला दिसते नाही दिसत मला माहीत नाही, पण मला तरी दिसत आहे. टिकली माझी खूप बारीक असते, टिकली लावते, पण आता काहींना दिसत नाही, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण ज्यांना दिसते त्यांनी कधी कमेंट केली नाही मला की टिकली वगैरे लावत नाही असं तसं. आणि म्हणजे माझे सबस्क्रायबर आहेत जे मी जशी आहे तशी, ज्यांनी मला पसंत केलं ते माझे व्हिडिओ बघतात. पण आता काही लोक असतात की जे रंगारूपावरूनही बोलतात, राहणीमानावरूनही बोलतात. तर मग अशांचं थोडंसं मनावर लावून घेतलं होतं. आपण एवढे व्हिडिओ चांगले बनवूनसुद्धा मग लोक अशा कमेंट करतात, म्हणून असं मी मनाला लावून घेतलं होतं. आणि मधल्या काळामध्ये ना माझे केस खूप गळायचे. तेव्हा मला म्हणजे आंबाडाच बांधून ठेवावा लागत होता, कारण ते मी मोकळे केस किंवा मग वेणी टाकूनसुद्धा ठेवू शकत नव्हते, एवढे केस गळायचे घरामध्ये. आणि ते केस बघून एकदम मूड ऑफ व्हायचं, म्हणजे इतके केस गळायचे की सांगूच शकत नाही. आणि त्याच्या जागी जे नवीन केस यायचे ते मग असे वरतीच छोटे छोटे केस दिसायचे, मग तसे भरकटल्यासारखे दिसायचे. आणि सकाळी उठल्या मेकअप आपण करून नाही व्हिडिओ बनवू शकत, तुम्ही समजू शकता. कारण आपण सकाळी उठू, ब्रश करू, चेहरा धुवू, चेहऱ्याला क्रीम लावून, पावडर लावून, लिपस्टिक लावून कोण हेअरस्टाईल चांगली करून कोण सकाळीपासून सुरुवात करणार आहे. तर ते माझ्याकडनं होत नव्हतं. आणि मग मला वाटलं की हे काही आपल्याकडनं जमणार नाही, म्हणजे वाईट वाटायचं जरा. तर असो, मला मेकअप आवडत नाही, मी मेकअप जास्त करत नाही. की डेली ब्लॉगिंग जे आहे ते मी करू शकणार नाही सध्या. मुलं लहान आहे, म्हणजे अद्विक लहान आहे, शिवांश तरी मोठा आहे, तो शूट करतो तेव्हा बसतो शांत, किंवा एडिट करतो तेव्हा बसतो शांत. पण अद्विक ना, म्हणजे जेव्हा व्हिडिओ शूट करायला घेते ना तेव्हा त्याची काहीतरी चिडचिड होणार, तो चिडचिड करतो, नाहीतर मग व्हिडिओ शूट करू देणार नाही. हे तर झालंच, पण त्यानंतर परत माझी मानसिक स्थिती जरा बरी नाही आहे. म्हणजे काही अशा गोष्टी आहे ज्या आयुष्यात घडतात, आणि मला असे छोटे छोटे जरी गोष्टी माझ्या मनाविरुद्ध झाल्या तरी त्याचं मला खूप टेन्शन येतं, विचार करत बसते. त्याच्यामुळे मला माझी मनस्थितीच होत नव्हती की मी ब्लॉग शूट करावे, नाही तर ब्लॉग वगैरे मी आरामात शूट करत होते. तर म्हटलं, विचार करत होते इतके दिवस मी ब्लॉग नाही शूट केला. डेली ब्लॉग शूट करायचं म्हटलं तरी डेली रुटीन आलं, त्याच्यामध्ये काही वेगळं अजून काही जास्त वेगळं काहीतरी ॲड करू शकत नाही. आणि माझ्याकडे तुम्हाला माहितीच आहे, मी भाड्याच्या घरामध्ये राहते, एवढं काही दाखवण्यासारखं नाही. 2 छोट्या रूमा आहेत, आणि तेच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं तर तुम्हीसुद्धा बोर होता. आणि थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे दाखवायला, आणलं तर आपल्यालाही मजा येते ब्लॉग बनवायला. पण काय होते ना की मग तेच जर ब्लॉगमध्ये आपण दाखवलं तर तुम्हालाही बघायला आवडणार नाही, मलाही तेच शूट करायला सुद्धा आवडणार नाही. म्हणून मग मी काय केलं की तेच नको, कारण तर मी जे काम करते तेच तुम्ही पण घरी करता. मी जे काम करते ते माझं काही खूप वेगळं नाही आहे, तुमच्यासारखीच मी आहे गृहिणी, आणि तुमच्यासारखंच माझं घरातलं काम आहे, तुमच्यासारखंच माझं डेलीचं रुटीन आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी दाखवायला पाहिजे. हप्त्यातून 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ आपण शूट करायला हवं, तेव्हा तयारी वगैरे करून शूट करू शकतो एखादी व्हिडिओ, असा व्हिडिओ की जिथे आपल्याला असं डेलीचं काम करायची गरज पडणार नाही, मस्त नटून थटून बसायचं आणि काहीतरी दाखवायचं. असे व्हिडिओ जर बनवायचे म्हटले तर आपण त्याच्यासाठी तयारी करू शकतो. पण डेली रुटीनचं काम दाखवायचं म्हटलं तर आपण मेकअप करून नाही करू शकत हे सगळं काही. एखादी कुकिंगचा व्हिडिओ बनवत आहोत, फक्त आपलं कुकिंगचं चॅनल आहे, कुकिंगचाच व्हिडिओ बनवत आहोत, मग तितक्यापुरतं आपण ते एखादी रेसिपी शेअर करायची आहे बाबा, तर तेव्हा आपण तयारी वगैरे करून ती रेसिपी शूट करू शकतो. पण पूर्ण दिवसभर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण जर आपलं डेली रुटीन दाखवत असू तर तेव्हा मेकअप करून शक्यच नाही आहे की व्हिडिओ शूट करणं. माझ्याकडनं तर होणारच नव्हतं, कारण तर मला एक तर साधं राहायला आवडतं. आणि मग त्या अशा कमेंट आल्या की मग खरंच खूप वाईट वाटायचं की इथून मागे पाय घेतला आणि मग
डेली ब्लॉगिंग बंद केलं. याच्या व्यतिरिक्त काहीतरी दाखवायला पाहिजे ज्याच्यात लोकांनाही जे लोकांनाही बघायला आवडेल आणि मलाही शेअर करताना चांगलं वाटेल. म्हणून मग विचार करत होते. विचार करता करता मग मला थोडंसं असं वाटलं की आजकाल फॅशनचा जमाना आहे. लोक फॅशनकडे जास्त वळलेले आहे. म्हणजे आता मला जशा कमेंट होत होत्या त्याच्यावरून आणि मी जेवढे काही शॉपिंगचे व्हिडिओ बनवले त्याला व्ह्यूजसुद्धा चांगले आले, कमेंट्स पण चांगल्या यायच्या. आणि मी ऑनलाईन शॉपिंग आतापर्यंत जेवढी काही केली नाही त्यातल्या 1-2 वस्तू जरी खराब आल्या असल्या तरी बाकीच्या भरपूर वस्तू ज्या आहेत त्या चांगल्या आल्या ऑनलाईन शॉपिंगच्या. तर माझं असं चालू आहे की मी ऑनलाईन शॉपिंग करून हॉल व्हिडिओ बनवेन आणि मग ते तुमच्यासोबत शेअर करेन. हप्त्यातून एक जरी झाला तरी चालेल, हप्त्यातून एक व्हिडिओ शूट करेन आणि मग ते तुमच्यासोबत शेअर करेन. असं माझा आता सध्या विचार चाललेला आहे. आता हे करू की नाही करू हे काही ठरलेलं नाही अजून, पण असा विचार करते की बाबा असे व्हिडिओ बनवावे जिथे तयारी पण करून बसता येणार आणि जे काही प्रोडक्ट आपण मागवले ते सुद्धा तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीने शेअर करता येणार. भरपूर लोक असे आहेत की ऑनलाईन शॉपिंग करायला त्यांना आवडते आणि ऑनलाईन शॉपिंग करते. ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर जे प्रोडक्ट खराब येतात ते तुमच्यासोबत शेअर करणार नाही. जे चांगले प्रोडक्ट आले घेण्यासारखे आहे, जेवढे आपण पैसे दिले आहेत त्या प्रोडक्टचे त्या पैशाच्या हिशोबाने ते प्रोडक्ट किती चांगलं आहे ते बघूनच मी तुमच्यासोबत ते प्रोडक्ट शेअर करणार. तर असं आता माझं म्हणजे करण्याचा विचार चालू आहे की हॉल व्हिडिओ बनवा. एक वेळा तरी हप्त्यातून तुम्हाला मी भेटत राहणार, म्हणजे थोडंसं काहीतरी चेंज डेली रुटीनच्या व्यतिरिक्त. तर आज व्हिडिओ शूट करायला घेतला तेव्हा मला खरंच खूप दडपण आलं होतं. हे तर 2 दिवसाच्या आधीपासून चाललं होतं की व्हिडिओ शूट करीन, तुमच्यासोबत बोलेन आणि तुम्हाला सांगेन की बाबा डेली व्लॉगिंग तर नाही करणार मी आता डेली रुटीनवर, पण असा हॉल व्हिडिओ वगैरे ऑनलाईन शॉपिंग करून शेअर करेन. आणि मग प्रोडक्टसुद्धा आपण व्हिडिओ बनवतो तेव्हा टॅग करू शकतो. तुम्हाला घ्यायचे असले तर ते टॅग केलेल्या प्रोडक्टवरून तुम्ही ते परचेस करू शकता. मी तुम्हाला पर्सनली सांगते, मलाच क्वालिटी नसलेले प्रोडक्ट आवडत नाही आणि जर मी ऑनलाईन शॉपिंग केली आणि क्वालिटी जर चांगली नसेल तर मग ते प्रोडक्ट तुमच्यासोबत मी कधीच शेअर करणार नाही. चांगले आहेत तेच प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार. बघू आता काय होते ते, अजून काही पक्क ठरलेलं नाही कारण त्याच्यासाठी थोडंसं इन्व्हेस्टमेंट पण लागेल, थोडंसं जास्त नाही. सुरुवात करणार आहे म्हटल्यावर मी खूप असे 10 प्रोडक्ट असे मागवणार नाही. सुरुवात आहे तर 3 प्रोडक्ट 2 प्रोडक्ट 3 प्रोडक्ट मागवून मग मी ते हॉल व्हिडिओ वगैरे असे बनवणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार. आणि मिनी ब्लॉगचं झालं तर तेच आता डेली रुटीनचाच भाग झाला. मिनी ब्लॉग म्हटलं तरी माझं रोजचं काही बाहेर जाणं नसतं, कुठे शॉपिंग करायची पण आपली रोजची नसतेच, कुठे फिरायला पण आपण रोज जात नाही. लहान मुले असले की आणि शाळेत जाणारी मुलं असले की मग आपली अडचणच होते बाहेर कुठे जायचं म्हटलं तर. जे आहे जशी आहे तशी मी तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा. मी साधी सिंपलच आहे, पण हॉल व्हिडिओ जर मी शूट करेन ना तेव्हा मग मला थोडंसं मेकअप करावं लागणार. एकदम मेकअप तर नाही पण मला नॉर्मल मेकअप करावा लागणार. जर मेकअप करून डेली रुटीन शूट करा आणि ते तुमच्यासोबत शेअर करा असं जर झालं तर ते शक्य नाही. तर डेली ब्लॉगिंगमधून माझं मन निघालेलं आहे, जे डेली रुटीन आहे ना त्याच्यातून मन निघालेलं आहे. काय घरातही आपण तेच काम करतो, व्हिडिओमध्ये तेच दाखवतो, त्याच्यामुळे थोडंसं कुठंतरी असं वाटत होतं की नाही आता हे सगळं माझ्याकडनं होणार नाही. आणि डेली ब्लॉगिंगमध्ये काहीतरी रेसिपी म्हणा किंवा काहीतरी असं थोडंसं शॉपिंग वगैरे किंवा मग कुठं बाहेर जाणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आल्या तर शूट करायला पण मजा येते आणि बघणारवाल्यांना पण मजा येते. पण इथे काय आहे की घरातल्या घरात राहून मी काय तुमच्यासोबत शेअर करू असं होतं. तर मी ऑनलाईन शॉपिंग करून हॉल व्हिडिओ जे प्रोडक्ट माझ्याकडे येणार त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू व्हिडिओ म्हणून मी तो बनवेन आणि तो तुमच्यासोबत शेअर करेन. सोबतच प्रोडक्टची क्वालिटी आणि प्रोडक्ट प्राईजनुसार कसा आहे, घेऊ शकता की नाही घेऊ शकता ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि परत क्वालिटी चांगली असेल तरच तुमच्यासोबत शेअर करेन, क्वालिटी जर चांगली नसेल तर मग मी ते प्रोडक्ट शेअर करणार आहे. कारण माझा क्वालिटीवर नेहमीच भर असतो आणि मी अशी शॉपिंग करते मार्केटमधून, तुम्ही क्वालिटी बघूनच घेत असते. ऑनलाईन शॉपिंग आता फक्त काही कपड्यांचीच नाही तर घरातल्या भरपूर सामानाची आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. आणि मग जेवढी काही मी शॉपिंग करणार वेगवेगळ्या प्रोडक्टवर मी हॉल व्हिडिओ बनवणार. असंच करायचं ठरवलेलं आहे. तर ते बघू किती आता पुढे होते ते. चला असो तर भेटू लवकरच, हॉल व्हिडिओमध्येच भेटू आपण. आणि काही 1-2 प्रोडक्ट मी मागवून ठेवलेले आहेत तर त्याचे व्हिडिओज बनवायचे आहेत. म्हणजे जे घरात उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत, मी शोरूम बोलवल्या होत्या त्या आहेत,
तर त्याचे मी मिनी ब्लॉग्स बनवेन आणि मग तुमच्यासोबत शेअर करेन. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करून ठेवा. हॉल व्हिडिओ नक्की येईल आपल्या चॅनलवरती आणि तेव्हा तुम्हाला ते बघायला आवडेल. कारण शॉपिंग कोणाला आवडत नाही याच्यातला भाग नाही. शॉपिंग सगळ्यांना आवडते, मला आवडते, तुम्हाला आवडते, सगळ्यांना शॉपिंग आवडते. आणि चांगले चांगले ड्रेसेस जर मी तुमच्यासोबत शेअर केले तर नक्कीच तुम्ही टॅग केलेल्या प्रोडक्टवरून खरेदी करू शकता. म्हणजे तिथून तुम्हाला सोपं पडते घ्यायला. ऑनलाईन तुम्हाला चेक करत बसावं लागणार, भरपूर स्क्रोल करत बसावं लागणार. इथे कसं डायरेक्ट लिंक देणार, लिंक थ्रू तुम्ही शॉपिंग करू शकता तुम्हाला आवडलेलं प्रोडक्ट. चला तर भेटू आपण पुढच्या हॉल व्हिडिओमध्ये किंवा मग मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत